शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 औरंगाबादकरांनी स्वीकारले। औरंगाबाद येथील पहिला मेळावा नेहरू भवनमध्ये 15 जानेवारी 1995 रोजी आयोजित केला होता। संघटना विस्तार मोहिमेत हा दुसरा राज्यव्यापी मेळावा होता। हा मेळावा आमखास मैदानात घ्यायचा होता, पण मेळाव्याची घोषणा केल्यानंतर तेथील काही मुस्लिम कट्टरवाद्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली। विरोधाचे मुद्दे जुनेच होते। ओबीसी प्रवर्गाचे लाभ घेण्यासाठी मुस्लिमांना राजी करणे हे आमचे कर्तव्य होते। औरंगाबादमधील विरोधक धार्मिक मुद्दा सोडण्यास तयार नव्हते, त्यामुळे खुल्या मैदानातील मेळावा मैदानासमोर असलेल्या नेहरू भवन येथे स्थलांतरित केला। या मेळाव्यासाठी आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध नेते प्राध्यापक अरुण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्याचे तत्कालीन समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनाही निमंत्रण दिले होते, पण कार्यबाहुल्यामुळे ते आले नाहीत। हा मेळावा आयोजित करण्यात व्हिडिओकॉन कंपनीतील कर्मचारी महबूबभाई, पत्रकार गजनफर जावेद व जहिरोद्दीन सिद्दीकी, आंबेडकरी नेते व नगरसेवक रतनकुमार पंडागळे यांचे मोठे सहकार्य मिळाले। मेळाव्याला राज्यभरातून संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहिले। नेहरू भवन पूर्ण भरले। मेळावा उधळून लावण्यासाठी विरोधकांनीही काही लोक मेळाव्यात घुसवले होते। मेळावा सुरू झाल्यानंतर त्यांनी गडबड सुरू केली। मंचावरील रतनकुमार पंडागळे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले। त्यांची झडती घेतली असता दगड सापडले म्हणजे दलित कार्यकर्त्यांनी संभाव्य दगडफेक रोखली। आरक्षणामुळे समाजाचा कसा लाभ होतो हे पटवून देण्यासाठी आम्ही मेळाव्यांमध्ये आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना आमंत्रित करत असू। माझी प्रेरणा ही फुले आंबेडकरी आहे। या मेळाव्यात सर्व वक्त्यांनी ओबीसींचे लाभ घेण्यासाठी मुस्लिम धर्माची आडकाठी कशी येत नाही यावर भर दिला। ओबीसी प्रमाणपत्र घेणं म्हणजे मुस्लिम धर्माला विरोध होत नाही। तुम्हाला धर्माच्या नावाने बहकवण्यात आले आहे हे मी ठासून सांगितले। मेळावा शांततेत पार पडला, मात्र अपेक्षित परिणाम झाला नाही। कालांतरानं अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र काढून लाभ घेण्यास सुरुवात केली, मात्र त्याला औरंगाबादकरांचाही अपवाद नाही। शिक्षण व नोकऱ्यात लाभ मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संघटनेला औरंगाबादमध्ये होणारा विरोध कमी होत गेला। नेहरू भवनाच्या मेळाव्यानंतर 3 वर्षांनी 13 जून 1998 रोजी शहागंजमध्ये चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित केली। खुल्या मैदानात झालेल्या सभेला शेकडो मुसलमानांनी उपस्थिती लावली। 3 वर्षात वातावरण एवढे बदलले की ज्या शहरात मला विरोध होत होता तेथे इज्जत मिळवण्यास सुरुवात झाली। शब्बीर अन्सारी यांचं काम नफिलची नमाज पढण्यासारखे आहे। या शब्दात दिलीप कुमार यांनी माझ्या कामाचा गौरव केला। पुण्य मिळवण्यासाठी नफिलची नमाज पढली जाते।